जनतेकडनं अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। आज सुद्धा आम्ही तळवड्याला सकाळी होतो, त्यानंतर नेमळ्यात आज आलोय। मधल्या बैठका ज्या घेतल्या त्या बैठकामध्ये खरोखर लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। सगळ्यांना वाटतं की शिवसेना ही निवडून आलीच पाहिजे आणि त्या पद्धतीने काम चालू आहे। परंतु सध्याचा तुम्ही बघताय राजकारणाचं वातावरण, परंतु त्या सुद्धा धनशक्तीवरती मात करून यावेळी आमचे रुपेश राऊळ भरघोस मतांनी निवडून आहे। त्याच्यासोबत त्यांचे पंचायत समितीचे आमचे पांडुरंग राऊळ असू द्या किंवा आमच्या जाधव मॅडम असू द्या, ह्या सुद्धा तेवढ्या ताकदीने पुढे येणार आहे आणि ह्या सावंतवाडीमध्ये पुन्हा एकदा नवीन क्रांती निर्माण होणार आहे की जी धनशक्तीच्या जोरावरती आजपर्यंत 2-3 इलेक्शन निवडून आले, त्यांना कुठेतरी त्यांच्यावरती एक ठपका किंवा त्यांच्यावरती एक वजर बनतं ना, वजीर ठेवा तसा त्या पद्धतीने रुपेश राऊळ हा इकडचा वजीर ठरणार आहे आणि तो दाखवून देणार आहे। कारण शेवटी म्हटलं तरी स्थानिक उमेदवार आहे। आज इकडनं यांना आयात करावं लागतं उमेदवार, त्यांच्याकडे स्वतःचा इकडचा एक सुद्धा उमेदवार त्यांची ताकद असताना सुद्धा हे स्वतःला तिकडच्या त्या लोकांचा, मी आज त्या गावड्यांचा एक इंटरव्ह्यू बघितला, अक्षरशः दोन्ही नवरा बायको रडत होते। तळागाळाचे जे काम करतात सामान्य माणसांवरती अन्याय करायचा आणि त्यांचा कोणतरी चाहता त्यांना जमीन बिमिनी दिलेले असं ऐकलंय आम्ही, मला काय माहिती नाही। आणि केसरीला त्यांचा संपूर्ण देखभाल करणाऱ्या माणसाला ते जर देत असतील तर बाकीच्या पक्ष कार्यकर्त्यांचा उपयोग काय? त्यांना वाटतं की जनतांना त्यांनी गृहीत धरलंय की पैसे दिले की जनता आम्हाला मतदान करणार, पण यावेळी तसं चालणार नाही। तुमची मनमानी कारभाराला कुठेतरी एक आवड घालावीच लागेल आणि ती आम्ही ह्या सावंतवाडीच्या तळावड्या जिल्हा परिषद पासून आम्ही ती सुरुवातच केली आहे। ही बघा, माणसाला मारण्यामध्ये मजा नसते, माणसाची जी वृत्ती आहे त्यांच्याकडे ते सत्तेचा वृत्ती आहे, म्हणजे मी करेन तेच कायदा, माझ्याकडे पैसा आहे, मी पैसा ओतल्यानंतर समोरच्याला पाहिजे तसा दाबेल, ही वृत्ती कुठेतरी गाडायची। आणि जनतेला आम्ही तेच आव्हान करतो, बघा भविष्यात जर निवडणूक लोकशाहीवरती गदा येण्याची चिन्ह दिसतात, जो काही आपल्याला अबाधित आपला मतदानाचा हक्क आहे तो मतदानाचा हक्क कुठेतरी नाहीसा होणार आहे। तुम्ही बघताय बिनविरोध होणे म्हणजे काय, लोकशाहीला घातक आहे सगळं, आणि ते लोकशाहीला घातक जेवढं होत आहे तेवढं ते भाजप सरकार करते। कारण त्यांना माहिती आहे केंद्रात त्यांचा सरकार आहे, राज्यात सरकार, आमचा कोण काय करणार आहे हे त्यांचे एक झालं। तुम्ही भ्रष्टाचार म्हणताय का, त्यांच्या मंत्र्यांकडे पैसे नाही, हे पैसा येतो कुठून? त्यांच्या काय फॅक्टरी आहेत? हेच कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरच्या मानेवर बसायचा अदानी सारखा एक भयानक रोग मुंबईमध्ये आणलाय, तो त्याच्याकडनं पैसा येतो। आज धारावी जवळजवळ कितीतरी 500-400 एकर त्यांना आंदण दिले, त्यांना बांधण्यासाठी, म्हणजे कुठल्या तरी एका दलालाला ते जवळ करणार आणि त्याच्यावरती पैसा पाहिजे, त्यांना पाहिजे तेवढ्या जागा देणार, सरकारी जागा देणार आणि त्याचा मलिदा घेणार आणि निवडणुकामध्ये किंवा आमदार फोडण्यामध्ये त्याचा उपयोग करणार। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते वक्तव्य करतात, आम्हाला सुद्धा देताना खूप नातेवाईक। बघा, शेवटी जनता बघत असते, जनता आज तुम्हाला माहिती आहे आमच्या इथे पडलेला आमदार सदा सरवणकरला 20 कोटी देतात आणि मला 5 कोटी देतात, चालेल ना? आम्ही जनतेला सांगू, बघा ही कशी माज आहे, बघा हा माज तुम्हाला उतरवायचा आहे लोकांचा। त्यांना वाटते की मी करेन तो हम करे सो कायदा, पण जमणार नाही। जनता जनार्दन हीच सर्वश्रेष्ठ आहे, त्यांना माहिती नाही।